आता आपण आपल्या सिंधुसागर त्रिवेणी संगमावरून आता चिखलडोंगराच्या खाडीमध्ये एंट्री केलेली आहे। लँड करताना म्हणजे कुठलाही खालून धक्का लागू नये, बोटीला धक्का लागू नये म्हणून ते सगळं ते आम्ही कोळी भाषेत त्याला पाव म्हणतात। 100%तलं फक्त 5% काम झालेलं आहे आणि आता 95% कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते। पण बोटीतलं जेवण म्हणजे 5 स्टार हॉटेलमधल्या जेवणालाही एक बोट जर पकडली तर साधारण 50 लाखाची बोट गेली, तर अशा 100 ते 150 बोटी लागलेल्या आहेत तिकडे, म्हणजे करोडोंची संपत्ती लागलेली आहे। किनाऱ्यावर एवढं वादळ आहे म्हणजे तुम्ही खोल समुद्रात कल्पना करू शकता की कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल। हा कोळी बांधवांच्या नित्याच्या जीवनाचा एक भाग झाला, म्हणजे अक्षरशः जेवताना ताट पण इथल्या तिथं सरकतं। मित्रांनो, कोलियाचं बोलिया यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी विनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। तर आता आपण आहोत आपल्या अर्नाळ्यातल्या गिडियन बोटीवर। आता ही वादळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे थोडं आमचं कनेक्शन जरा लूज झाला नाही तर तुम्हाला ती वादळाची भयानता दिसेलच, पण ती बघायला मिळाली असती। आणि आता आम्ही चिखलडोंगरीच्या दिशेने खाडीकडे प्रयाण करत आहोत, म्हणजे अगदी इतिहास काळापासून असेल किंवा अगदी नौकानयन जेव्हा सुरू झालं तेव्हापासून, पावसाळ्याचे दिवस आले किंवा वादळाचे दिवस आले तर बोटींना खाडी किनारी घेऊन जातात। पण हा प्रवासी मित्रांनो तितका सोपा नसतो आणि आता आपण थेट चिखलडोंगरीकडे प्रयाण करत आहोत। पुढे मारंबळपाडा आहे, पुढे नारंगी आहेत, म्हणजे अर्नाळ्याच्या संपूर्ण बोटी इथे किनाऱ्यापासून हार्डली 500 ते 600 मीटर वर आहोत, तरी वादळाची एवढी भयानता जाणवते। आणि कोसो दूर जात असतील आणि चहूबाजूंनी वादळ असेल, विजांचा कडकडाट असेल, तेव्हा ह्या लोकांची काय परिस्थिती असेल तुम्ही फक्त कल्पनेने अनुभवा। किनाऱ्यापासून दूर जाऊ, वादळाची शक्यता जेव्हापासून वर्तवलेली आहे अगदी त्यावेळेपासून ह्या बोटी इथे खाडीच्या मुखावर साकारलेल्या आहेत। म्हणजे आज आपण खाडीच्या तोंडावर असून देखील वादळाची भीषणता आणि भयानता जाणवत असेल, आणि ती भयानता पोहोचवण्यासाठी आम्ही खास आजचा व्हिडिओ कव्हर करत आहोत। पलीकडे पालघर तालुका क्रम असतो। असं म्हटलं जातं की पावसाळा सुरू झाल्यानंतर मासेमारी पूर्ण ठप्प होते, पण मासेमारी जरी पूर्ण ठप्प झाली असली तरी कोळी बांधव कधीच शांत। ती बोट पोहोचवल्यानंतर सुद्धा 10 दिवस अगदी ती बोट साकारण्यापर्यंत त्यांचं कामकाज सुरू राहणार आहे। हा आपण संघर्ष आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून
बघणार आहोत. अक्षरशः मी काही व्हिडिओ घेताना आमचा मोबाईलही काही वेळा पडला. आता तुम्ही बघा. आता आपण आपल्या सिंधुसागर त्रिवेणी संगमावरून आता चिखलडोंगराच्या खाडीमध्ये एंट्री केलेली आहे. हा प्रदेश व्हिडिओमध्ये बघायला जरी सुंदर दिसत असला आहेच, पण त्यामागे कोळी लोकांना किती कष्ट झेलावे लागतात, कुठली दिव्य पार पाडावे लागतात हे तुम्ही पाहू शकालच. अगदी तुम्हाला जर पुढे प्रसाद दाखव जरा. आता एक छोटीसा फायबर दिसतोय, पुढे 2 माड दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटेल की जेव्हा 1737 साली जेव्हा मराठ्यांनी वसईची मोहीम आखली पोर्तुगीजांना परतवून लावण्यासाठी, त्यावेळी ह्या 2 माडांचा देखील वसईच्या मोहिमेमध्ये उल्लेख आहे. एक डेस्टिनेशन होतं ते त्या खाडी किनारे किंवा कांदळवन निसर्गासाठी किती गरजेचं हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण फक्त 15 मिनिटं अर्नाळ्यातून प्रवास केला आणि प्रचंड वादळाला आपण सामोरं जात होतो. तिकडे लाटा होत्या भरपूर. पण जेव्हा आपण या खाडी मार्गाच्या आतमध्ये शिरलो तेव्हा एक शांतता अनुभवायला मिळते. मित्रांनो, त्यामुळेच हे कांदळवन आणि या खाड्या जगवायला पाहिजेत. पण हा जो शहर नावाचा भस्मासूर आलेला आहे, हा एक दिवस भूमिपुत्रांच्या जीवावर उठणार आहे. पण आता या जोपर्यंत खाड्या आहेत आणि कांदळवन आहेत तोपर्यंत हा कोळी बांधव सुरक्षित राहणार आहे. म्हणजे ह्यासाठी आता या कोळी बांधवांनी सुद्धा हे कांदळवन आणि खाड्या जगवण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. आता तुम्हाला ह्या बोटी दिसत असतील. अगदी 3-4 दिवसापूर्वी जेव्हा वादळाचा इशारा दिला होता आणि अगोदरच ह्या बोटी इथे येऊन स्थिर स्थावर झालेल्या आहेत. आणि मी नेहमी पुन्हा उद्घोषित करतो की कोळी बांधव कधीच शांत बसत नाही. आता त्याचं अगदी घरातून तो सकाळी 6 वाजता निघाला तो रात्री 8 वाजता पोहोचणार आहे. आणि हा सगळा घटनाक्रम, आणि मीही कोळी असल्याने त्यांच्या संवेदना माहिती आहेत. हे सगळे आमचीच साई लक्ष्मी बोटे. तुम्हाला दिसत असेल की थर्माकोल्स आहेत की ते लावले. ते का लावले जाते म्हणजे आता ही बोट लँड करताना म्हणजे कुठलाही खालून धक्का लागू नये, बोटीला धक्का लागू नये म्हणून ते सगळं, ते आम्ही कोळी भाषेत त्याला पाव म्हणतात, पण ते थर्माकोल्सचे तुकडे आहेत, ते तुकडे लावले जाते. बघा सगळं आता बोटी दोर. आता हे सगळं बोट लँडिंग म्हणजे जोपर्यंत बोट व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत कोळी लोकांना चैन मिळत नाही. म्हणजे सगळे हे दोर दिसत असतील तुम्हाला. अरुंद खाडी आहे आणि प्रत्येक बोट साकारली जाणार आहे. म्हणजे अतिशय किचकट काम असतं की एखादा बोटीला लागून धक्का लागणं, म्हणजे कट टू कट बोटी चालवाव्या लागतात. मी इकडे जेसीबी यायचा इथपर्यंत असेल ना. आता ही अर्नाळा बंदरातून तारणारा बोट आमच्या समोरच निघाली. आता
एक शब्द ते बोलले पंख्यात लाभलंय. मीन्स काय होतं की तो पंख्यात एखादा दोर अडकतं किंवा जाळ अडकतं. म्हणजे आता तर हा इकडे काही जास्त खोली नाहीये, पण अगदी भर समुद्रात देखील ते पंख्यात अडकलं तर उडी मारून म्हणजे कुठं स्कुबा डायव्हर नसतो तेवढा त्याला पाण्यात राहायचा स्टॅमिना असतो. मग तिकडून त्या खाली समुद्रात जाऊन ते सगळे दोर वगैरे कापून काढावे लागतात. म्हणजे आताही त्या बोटीवर ती परिस्थिती उद्भवली. तर आता ह्या बघा 3 बोटी एकत्र आहेत. ह्या बोटीचं पंख्यात अडकलेलं आहे आणि आता आपण ज्या बोटीवर आहे त्या बोटीतल्या काही खलाशांनी देखील अगदी उड्या मारून आता तो एक जागा शोधतात त्या गोष्टीसाठी. आणि त्या बोटीवर बघा धक्के मारताना मी मगाशी दाखवला तुम्हाला थर्माकोल. तो थर्माकोल आतमध्ये ढकलण्याचं काम सुरू आहे. एखादा कातळ असला किंवा तो कातळ त्या बोटीला लागून त्या बोटीला काही धक्का पोचू नये यासाठी ते काम सुरू आहे. आणि ही सगळी कामं टोटली मॅन्युअली होतात. हे तांडेलाचं काम खूप जिकरीचं असतं. कट टू कट चालवण्यामध्ये एखाद्या खुल्या समुद्रामध्ये बोट चालवणं तुलनेनं सोपं म्हणेन मी, पण इकडे कट टू कट जाताना आजूबाजूला बोटी असताना खूप क्रिटिकल काम असतं. कुठे मला पनामा चालवायची आठवण. किनाऱ्यापासून निघाली आणि आता शाकारण्यासाठी चिखलडोंगरच्या खाडीत पोहोचलेली आहे. हे पोहोचेपर्यंत 100%तलं फक्त 5% काम झालेलं आहे आणि आता 95% कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. म्हणजे आता तुम्हाला दोर दिसत असतील, हे सगळे थर्माकोलचे मोठे मोठे पीस दिसत असतील. की मी मगाशी पण म्हटलं की त्या बोटींना आपण हे खूप की असं नाही की तो घेतला पीस आणि बोटीच्या बाजूला लावला, ते पण एक चिकरीचं काम असतं. आणि 3 महिने ह्यावर बोट सुरक्षित राहणार आहे. आता ही सगळी धावपळ तुम्ही बघू शकालच. हा जो राऊंड आहे त्याला विच म्हटलं जातं. आता काही वेळात सुरू होईल. म्हणजे हे सगळं काम सुरू असताना जेव्हा दोर खेचले जातात अगदी घाई गडबडीचं हे काम सुरू असतं. म्हणजे एखादा तुमचा पाय जरी अडकला तर पाय तुटण्याचा संभव असतो. म्हणजे नजर हटी तो दुर्घटना घटी. ही सगळं काळजी घेऊन हे काम करावं लागतं. सगळं सुरू आहे. सैन्य चालतं रसदेवर, पोटात अन्नाचा कण नसेल तर सैन्य लढू शकत नाही. तर मित्रांनो, एकीकडे बोट चढवण्याचं शाकारण्याचं काम सुरू आहे, पण हे सगळं करत असताना त्यांना भूकही लागणार आहे. आणि एकीकडे युद्ध पातळीवर काम सुरू असताना जेवण बनवण्याचं देखील काम सुरू आहे. आता खूप शांत आहे, पण समुद्राच्या लाटावर स्वार होऊन आमच्या कोळी बांधवांना जेवण बनवायची सवय आहे. ते कुठेही जेवण बनवू शकतात. एकीकडे ही तयारी तुम्हाला किचनही दिसत असेल.
तर मित्रांनो आता वारंवार दिसते मला आणि आता हे सगळं अगदी तो विंच पण लावलेलं आहे, ते दोर पण चालत आहेत आणि त्या अंदाजाच्या आधारे हा थर्माकोलचा तुकडा, मोठा तुकडा त्या बोटीच्या मागच्या बाजूला लावला. ह्या बोटी फॅब्रिकेशनच्या आहेत, म्हणजे इकडे खाली दगड पण आहेत, मोठमोठे झाडांचे ओंडके देखील आहेत. ह्या बोटी इकडे साकारताना बोटींना धक्का बसण्याचा संभव असतो आणि त्यामुळे हे काम सुरू आहे. आणि ते पण किती जिकरीचं असतं, म्हणजे एखादा जोर जरी तुटला ते झटकन 3 भागी आहेत ते वरती उडू शकतात, पण त्या बोटीची काळजी घेण्यासाठी तेवढं करावंच लागतं. चला मित्रांनो, तर आता आम्ही घराकडे निघतोय, पण हे घराकडे निघत असताना खाडी किनाऱ्यावर आमच्याच बोटी आणि आमचे नाखवा आहेत, ते मित्र आहेत, त्यांचा मुलगा हर्षल आहे आणि तिकडेही काम सुरू आहे. बघा इथे पण काही धावपळ हालचाल, सगळी बोटी साकारण्याचं काम सुरू आहे, त्यांनाही दाखवतो. आणि हे सगळं झाल्यानंतर आमची मंडळी सगळी वारीला निघणार आहेत, म्हणजे सगळं समुद्र शांत झाल्यानंतर किंवा त्यांचं काम थंड झाल्यानंतर त्या वारीती सामील होतात ही सगळी मंडळी. बघूया वर जाऊन काय करतायत ते. हा, तर आपल्याला आता ह्या SSK बोटीवर छोट्या चणीचा मयूर ना, मयूर दिसतोय. हा मयूर किती वर्षापासून मासेमारी करतोय? 3 वर्षापासून. तुझं गाव कुठलं? म्हणजे कोळीच आहे तू की कसं काय? मग तिकडे गावी असताना काय करत होता? काय नाही. मग इकडे कसं काय आलास तू? बहीण राहते का? मग सगळा की असा कंटाळला नाही का ह्या धंद्याला? सवय झाली का? म्हणजे बरं वाटतं. आणि केलेल्या मेहनतीचा मोबदला मिळतो का तुला? भेटतो ना. मग आता बोट चढवल्यावर गावी जाणार की? फायनली बोट पोचलेली आहे आणि आता लँड पण झालेली आहे. आणि आता तुम्हाला इकडे दिसत असतील की काही आपले बांधव दोर घेऊन या खाडीत दिसत आहेत. तर त्यामागचं कारण असं आहे की वादळाच्या वेळी बोटीला धक्का लागू नये, त्यामुळे अगदी चारही बाजूंना बोटींना दोर बांधले जातात आणि ती बोट सेफ केली जाते. म्हणजे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे कुठली आपत्ती येण्या अगोदरच काळजी घेतली जाते. आता मला खास करून ह्या बोटीच्या डेकवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज तर आपलं दैवत आणि सगळे अगदी बाजीप्रभू देशपांडे एका आवेशात दिसत आहेत. मला वाटतं हे चित्रच त्यांना कायम इन्स्पायर करत असेल या सिंधू सागराशी झुंजताना. आता ही सगळी SSK बोट ही आणि समर्थ रामदासस्वामी दिसतातच. मराठा ती तुका मेळ व्हावा, महाराष्ट्र वाढवा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. खरंच अशी संत महात्मांची चित्र पाहिली तर आपसुकच एक आपल्याला इन्स्पायरेशन मिळतं. सगळं आता बांधण्याचं ही सगळा कोळी माणूस आहे तो ह्या सगळ्या कला आईच्या गर्भातूनच शिकून येतो असं म्हटल्यास वावकं ठरणार नाही. मी नेहमी म्हणतो
नाखवा असू द्या किंवा खलाशी असू द्या, त्याला सगळी कामं यावी लागतात आणि एकदा बोटीवर पाय ठेवलं, त्याच्या रणभूमीवर पाय ठेवलं तर सगळीच कामं त्याला करावी लागतात. हे पण सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं समुद्राचा खारेपणा आणि कोळ्यांचा खरेपणा. हा, आता नुकता आपला एक बांधव बोलला की छत्रपती कुठून इतिहासातून वाक्य आलेलं आहे की समुद्राचा खारेपणा आणि कोळी लोकांचा खरेपणा. म्हणजे तुम्ही जर तुमचा कोणी मित्र असेल तर तो खरेपणा तुम्ही अनुभवला असेल, त्याचा दिलदारपणा पण अनुभवला असेल तुम्ही. मयूर बांधी दे. आणि अगदी नॉनस्टॉप यांचं काम सुरू आहे आणि आता फक्त हा जेवणाचा ब्रेक सुरू आहे. हे आपले फेमस आहेत मधले अर्नाळा ग्रामपंचायत दारखेडा. मला फक्त आपल्या कोळी लोकांच्या समस्या काय आहेत तुम्ही पोचवा. कोळी लोकांच्या काही समस्या हे आता सर्व बसल्यात, कसे जेवतात कसं नाही, असं आमची परिस्थिती खराब असते. टायमाला कसं आम्ही काहीतरी खातो, कांदा भाकरी सगळं आम्हाला भेटत नाही, मच्छी पण नाही भेटत टायमाला आम्हाला. पण मला ही अवस्था बघ कशी, जेवायची अवस्था बघ कशी चालली. आता मला एकत्र जेवणार. मला एक म्हणायचं आहे, मी जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहेत, गावातले जगातला सगळ्यात मोठा पक्ष, पण त्या पक्षाचे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि तुम्ही प्रॉपर कोळी आहात आणि मासेमारी करतात. पण आता गेल्या मे महिन्यामध्ये, म्हणजे अजून मे महिना संपलेला नाहीये, पण 20 दिवसामध्ये 10 दिवस पाऊस झालेला आहे आणि अर्नाळा किनाऱ्यावर करोडोंची मच्छी वाया गेलेली आहे. ह्याचा पाठपुरावा तुम्ही वरिष्ठांकडे केलेला आहे का? करतात, पण कुठे देतात मच्छीचे भरपाई, कुठे भेटते आम्हाला? शेतकऱ्यांना भेटते पण आम्हाला कुठे भेटते? आता हे सत्तेत असून जर तुमचं उत्तर असेल तर मग आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं? पण नाही, एकदा मुलाखत नेली गेलं संपलं, म्हणजे देतात ना मला. म्हणजे आता मला तुम्हाला म्हणायचं की आता आपल्या वसई विभागाच्या नवनिर्वाचित आमदार आहेत, स्नेहताई दुबे असतील की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, म्हणजे ह्या कोळी लोकांच्या भावना तुम्ही पोहोचवल्या पाहिजेत असं मला वाटतं. कारण इथल्या वेदना तुम्हाला माहिती आहे. एकदा दिलेली आम्हाला भरपाई, असं नाही काय 30,000 दिलेले आम्हाला, असं नाही 30,000 आले एके बोटीला एकदा 30,000 आले. पण आता एवढे 4 वर्ष झाली आणि एवढी वर्ष आम्ही काढतो, व्हिडिओ नेतात, हे पाठवतात, तरी कुठे भरपाई नाही भेटत. म्हणजे आता ही बोर्ड सगळं तुमचं आवरल्यानंतर म्हणजे तुम्ही आता आपल्या कोळी लोकांचा मला वाटतं पाठपुरावा केला पाहिजे. मित्रांनो, हा विषय नंतर, पण आता बघा की कशा प्रकारे जेवण सगळं. मला अँगल मिळत नाहीये पण जेवलो मी. यावर लिहिलं होतंच, मी सांगतो परत नक्की करेन. सगळं अगदी ह्या बोटी साकारण्यासाठी खांब लावण्यात येतात. ही कार्पेंटरची कामंही आमची कोळी बांधव करताना दिसत असतील तुम्हाला. बोटीवरचा प्रत्येक माणूस कार्यरत आहे, कामात व्यस्त आहे.
मेंटेनन्सची कामं असतील सगळे सुरू आहेत. प्रत्येकजण बोटीवरचा व्यस्तच आहे. आले आले आले. ही सगळी आमची शक्तिस्थानं आहेत आणि खऱ्या अर्थानं सिंधुसागराशी झुंजण्याची बळ आम्हाला इथूनच मिळतं. श्री राम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, अगदी बलभीमाची आहे. गणपती बाप्पा तर आहेतच, महाराष्ट्राचं आराध्य दैवत. तुळजाभवानी पण दिसते आपल्याला. अगदी छत्रपती शिवराय असतील की समर्थ रामदास स्वामी दिशा दाखवत आहेत आणि हीच दिशा आम्हा कोळी बांधवांनाही समर्थांनी दाखवलेली आहे. ही सगळी आमची शक्तिस्थानं. आमच्या बोटून वाचून बिचून सगळं रामायण बोट आहे. सगळ्या इकडे सगळं रामायण भावावर तुम्हाला अर्नाळा कोळीवाड्यावर बरंच बघायला मिळेल आणि सगळं इथेही कामकाज सुरू असेल तुम्हाला दिसेल. तर जाता जाता म्हणजे सगळे काही दृश्य आहेत ती पोचवावी वाटतात आम्हाला. आता इकडे आपली अर्नाळ्यातीलच शिववेद बोट आहे. म्हणजे तुम्हाला दोर दिसत असतील. अगदी ती बोट व्यवस्थित लँड करायला लागलेली आहे. एकीकडे JCB आहे, ते खेचण्याचंही काम सुरू आहे. सगळी धावपळ तुम्ही या माध्यमातून बघू शकता. बोट आहे आणि आपल्या बरोबर नागेश नाखू आहेत आणि सगळं इकडे काहीतरी मला वेगळं बघायला मिळालं. ही सगळी बोट लँड झाल्यानंतर तो फॅन पण पंखा काढायला लावलेला आहे. नाखवा, हा पंखा कशाला काढायला लावलाय? काला पुरते तो काळा अजून मग ह्या पंख्याची किंमत काय? 23,000. मित्रांनो, आपल्या तिकडे मारंबळपाडा जी खाडी आहे तिकडे गेल्या वर्षी जवळपास 1.25 ते 1.5 लाखाचा पंखा चोरीला गेला होता. एकीकडे कोळी लोकांना दुष्काळाला सामोरं जावं लागतं आणि मासे टंचाईला सामोरं जावं लागतं आणि अशा चोरींच्या घटनांनाही सामोरं जावं लागतं. त्यामुळे हा पंखा काढायला लावलेला आहे. मला वाटतं की आता इथे महाराष्ट्र पोलिसांनी देखील कॉम्बिंग ऑपरेशन राबवावं. तिकडे किती अनऑथराइज लोक राहतात ज्यामुळे आमच्या भूमिपत्रांना त्रास सहन करावा लागतो. पलीकडे एक भाऊ उभे आहेत. नाव काय तुमचं? प्रदीप पाटील. प्रदीप पाटील. म्हणजे इथे ज्या मारंबळपाड्यातल्या ज्या कन्स्ट्रक्शन साईट दिसतात त्या त्यांचे आहेत. पण आपले आता ही जी लँड आहे ते मला वाटतं ते आपल्या कोळी लोकांना अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये वापरायला देतात. म्हणजे त्यांचेही धन्यवाद. म्हणजे असंच आपल्या लोकांना सपोर्ट करत राहा. धन्यवाद. जवळपास अर्नाळ्यातील 100 ते 200 बोटी आलेल्या आहेत आणि आता हा फक्त जेवणासाठीचा ब्रेक आहे. हार्डली 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक आहे. पण एरवी तुम्हाला काय रुबाबात दिसणारा हा कोळी बांधव. म्हणजे ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी जेवतोय. जेवलो मी खरंच जेवलो नाही. जेवलो डाक करायला मला नाही. मटन नाही, चिकनच खाल्लं मी. त्याला पहिलेच घ्या. सगळं हे बघायला जरी चांगलं वाटत असलं तरी प्रचंड मेहनत यामागे आहे. आणि इथे तुम्हाला म्हणजे कुठलाही म्हणजे भूकच इतकी लागली असते की म्हणजे कुठलाही अन्नाचा घास गोड लागतो. पण बोटीतलं जेवण म्हणजे 5 स्टार हॉटेलमधल्या जेवणालाही म्हणजे मी तर म्हणजे ठामपणे म्हणतो.
जेवलोय मी जेवलोय. आपण नवी बनला म्हणजे अजून एक दिवो कापडली दिवो कमी गेली बस ना आपण ते याच्या गेल त्या बो मुलाच्या बिलाच्या त्या कलरच्या त्या ठेविल्या त्या दोन्हीचा त्या दोन्हीच दिल्या 2-4 गेल्या एक्स्ट्रा द्या. इकडे एकदा बोटी लँड केल्यानंतर अर्नाळा कोळीवाड्यापासून तर इकडे येण्यासाठी ह्या महेंद्र पिकअप गाड्यांनी ये जा केली जाते. आणि आता ही सगळी बोटी साकारण्याची तयारी सुरू असताना आता हा एक 15-20 मिनटाचा फक्त जेवणासाठीचा ब्रेक आहे आणि जिथे जागा मिळेल तिथे जेवतात. जेवल्या हां जेवलो. प्रेमसाई बोट आहे आणि बोट आता काय करायला लागलात तुम्ही? लाट उचला म्हणजे बोट लागली ना. आता लाट कुठे ठेवणार वरती की परत हा म्हणजे ती लाट म्हणजे हा लांबलाचा कोंडका दिसतो ना त्याला लाट म्हणतात. म्हणजे बोट स्टेबल राहण्यासाठी त्या बोटीच्या खाली ती लाट घातली जाते. ते काम सुरू आहे आता. सगळ्या प्रत्येक बोटीवर जवळपास धावपळच दिसून येईल. सगळे दीपसागर सगळे सागरच तिकडे एकत्र झाले. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आपल्या साई दर्शन बोटीवर आणि भगवान नाखवा आणि त्यांचे भाऊ आणि सगळे खलाशी पण आपले सगळे मित्रच आहेत. आणि इथून आम्ही जवळपास एक किलोमीटरचं अंतर चालत आलो. म्हणजे प्रत्येक आमच्या कोळी बांधवाला इच्छा आहे कॅमेऱ्या समोर चमकायचं नाही त्यांना, पण त्यांचा संघर्ष की इथून आल्यानंतर इव्हन त्यांच्या घरच्या लोकांनाही माहिती नसतं की इकडे येऊन नक्की काय केलं जातं. सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेला प्रवास आणि इथे पुन्हा मच्छी कापण्याचं जेवणाचं काम सुरू आहे. आणि आता आपण आहोत चिखलडोंगरीच्या खाडीमध्ये. आता भगवान नाखवा चांगलं बोलतात ते. एक मिनिट भगवान नाखवा. आता आपण इकडे बोटी लावलेल्या आहेत पण 3 महिने बोटी ह्या मी जंगलच म्हणेन तीव्रात राहणार आहे. झोप लागते का तुम्हाला तेव्हा? अजिबात नाही. मच्छर असते ना एवढं मच्छर तर आम्ही जर काम करताना असं अंगमास आपलं हलते ना ते मच्छर पळायला पाहिजे. ते सुद्धा पळत ना असे बचके कानात नाकात तोंडात असे समोर राहतो आणि घरी गेल्यावर तिथे असे जट येतात आपल्या शरीराला. म्हणजे मला अजून एक असं म्हणायचं आहे की आज ही तुमची लाखांची संपत्ती आहे. हिच्या जीवावर आपण या लक्ष्मीच्या जोरावर आपल्या 30 ते 35 कुटुंबाचं पोट भरतं. पण जी 3 महिने एकटीच राहणार आहे मग तिची काळजी वाटते का तुम्ही घरी असताना? म्हणजे इकडे चोऱ्यांचे प्रकार पण होतात त्याविषयी तुमच्या मनात काय भावना आहेत त्या सांगा. आमचं म्हणणं असं आहे का आमच्या बोटी इथे आम्ही आणतात ना मला ते याच्यावर आम्ही जगतो कमावतो सगळं काय करतो कुटुंब याच्यावर पोचतो. पण आम्हाला असं वाटतं का आम्ही एवढ्या लांब अडतो ते आमची चोरी न व्हायला पाहिजेत. आमची बोट सुरक्षित राहायला पाहिजेत. असं का तुम्ही त्याच्यावर चोरी करून जाता ते सामान आम्हाला वेलीला भेटलं ना ते दुकानात जाऊन आणायला लागेल. पण तो दिवस फुकट जाते ना. दिवस फुकट गेला समुद्राची पातळी कमी झाली जाराची ते आमची बोट न तरू शकेल. बरोबर. तर 2 दिवस त्या सामनाला यायला लागतील. मग बोट रेली 15 दिवस इथेच. आता एक बोट जर पकडली तर साधारण 50 लाखाची बोट गेली तर अशा 100 ते 150 बोटी लागलेल्या आहेत तिकडे. म्हणजे करोडोंची संपत्ती लागलेली आहे. करोडाच्या वर. हा मग इकडे कुठली सुरक्षेची अशी काळजी घेतली जाते का? इथे आम्ही आमची बोटीसाठी काळजी घेतात. म्हणजे आमच्या बोटीमध्ये पाणी नाही शिरला पाहिजे आमची बोटीची कुठे पाक तुटली ना पाहिजे असे वेले आम्ही गाड्या घेऊन इथे येतात. पाऊस पडला का बोटीमध्ये पाणी साचलाय काय केलाय नाही ते ठीक आहे. म्हणजे पाणी काढण्यासाठी तुम्ही आला तो तुमची जबाबदारी झाली. पण आता मागच्या वर्षी पंखा चोरून नेला अशा काही वस्तू तुमच्या चोरीला गेलेल्या पॉवर टेक गेलं इथून खोलीला कोर्टरूम मध्ये पॉवर टेक ठेवलेलं. आम्ही आलो इथे
बोटी तरवायच्या टायमाला ते बघतात ते पॉवर टँक नाही, त्या पॉवर टेकची किंमत काय होती? त्याची 12-13 हजार किंमत आहे. म्हणजे मित्रांनो, बोटी चढवल्यानंतर देखील त्या कोळी बांधवाला म्हणजे तो बोट इथून ठेवून 7-8 किलोमीटरवर घरी दूर राहतो, म्हणजे त्याच्या काळजात धाक दुख लागते. म्हणजे या माध्यमातून मला असं म्हणायचं असेल की काही शासकीय यंत्रणा असतील, एखादी पोलिसांची गस्ती फेरी इकडे करायला पाहिजे की त्यामुळे चोरांना निर्बंध बसेल. बरोबर. चला तर आता आपण पुढे या बोटीचं अगदी शेवटचं शाकारण्याचं काम सुरू आहे ते बघूया. हे सगळे दोर विणलेले आहेत की त्या विणलेल्या बोट दोरांचा सपोर्ट मिळेल आणि ती ताडपत्री मोठं वादळ जरी आलं तरी काही करू शकणार नाही. आणि सगळी ही कामं तुम्हाला बघायला मिळतात. हे आमचे नाकवा सांगतो तो उघडा आहे मी. अरे पण आमची कोळी लोक काय काम करतात ते बघा तुम्ही. म्हणजे बोटी आता इकडे साकारायची तयारी सुरू आहे नारंगी बंदराजवळ. पण एरवी तुम्हाला दागिन्यामध्ये दिसणारा हा कोळी बांधव, पण कसं जगावं लागतं हे तुम्ही बघाच. हे आमचे मित्र आहेत, आपल्या अर्नाळा सोसायटीचे चेअरमॅन होते. पण इकडे चेअरमॅन वगैरे काही नाही, इकडे फक्त मातीशी जुळून राहावं लागतं. चला तर मित्रांनो, फायनली आपण चिखलडोंगराच्या खाडीत पोहोचलेलो आहेत आपल्या गिडियन बोटीवरून. आता आपली बोट पण खाडीत आलेली आहे आणि जशी ही बोट लागलेली आहे तसं ही आपली गिडियन बोट लँड होणार आहे. म्हणजे आम्ही इथे अगदी विरार मार्गे बाईकनेही येऊ शकलो असतो, पण आमच्या कोळी लोकांना कुठल्या थराराला सामोरं जावं लागतं यासाठी आम्ही बोटीतून प्रवास करून आलो. आणि आता आम्हाला जायचं आहे घराकडे. आता किमान इथून आम्हाला 15-20 मिनिटं वॉकिंग करून आकाशीपर्यंत जायचं आहे. मित्रांनो, हा कोळी लोकांचा प्रवास किंवा संघर्ष कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. हे आम्हाला तुमच्यापर्यंत का पोचवा असं वाटतं. किंवा जेव्हा आमची कोळी बहिणी तुमच्यापर्यंत मासळी विकण्यासाठी येते, ती काय कुठल्या मार्केटमध्ये जाऊन मच्छी घेऊन येत नाही, तर पूर्ण संघर्षातून मच्छी तुमच्यापर्यंत पोहोचली असते. म्हणजे हा मच्छी घेताना आणि एखाद्या कोळीनीशी मच्छीची घासाघीस करताना फक्त हा संघर्ष लक्षात ठेवा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. धन्यवाद.